ही पर्दा गिरते ही सबको सलाम करते हैं। नमस्कार मित्रांनो, मी अनिल मोरे. जिवंत कलानुभव अर्थात नाट्यरस ग्रहण या भागात नाशिकच्या नाट्यकलानुभव या संदर्भात जाणून घेणार आहोत. मित्रांनो, 80च्या दशकाच्या पूर्वार्धात नाशिक नगरपालिकेचे नाशिक महानगरपालिकेत रूपांतर होऊन नाशिक महानगरपालिका अस्तित्वात आली होती. तत्कालीन नगरसेवक वसंतराव गुप्ते नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद कपूर यांची कारकीर्द संपवून नाशिक महानगरपालिकेत सुधाकर जोशी नामक प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक झाली होती. त्यांच्या प्रशासकीय राजवटीत एक कौतुकास्पद निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी नाशकात परशुराम सायकेडकर नाट्यगृह हे सार्वजनिक वाचनालयाचे एकमेव सांस्कृतिक केंद्र होते. परंतु वाढत्या लोकसंख्ये नाट्यरसिकांना पुरेशा सोयीसुविधा अभावी हे नाट्यगृह अपुरे पडू लागले. त्यामुळे महानगरपालिकेच्या प्रशासकीय राजवटीत पूर्वी अस्तित्वात असलेल्या लोकमान्य खुले नाट्यगृह या कान्हेरेवाडीतील वास्तूच्या जागी एक नवे अद्ययावत नाट्यगृह उभारण्याचे निर्णय घेण्यात आला होता. संकल्पचित्रातील आखीव आराखड्याच्या आधारे या नाट्यगृहाचे बांधकाम पूर्णत्वास येऊन सन 1985-86च्या आसपास हे नाट्यगृह पूर्ण झाले. आज आपण पाहत आहोत या नाट्यगृहाची सुरेख आणि सुंदर वास्तू. नाट्यगृहाच्या आत प्रवेश करताच नाट्यसृष्टीतील महान धरणींचे तैलचित्र आपणास दिसून येते. त्यामुळे त्यांचे या क्षेत्रात केलेल्या कामगिरीमुळे आणि कर्तृत्व अधोरेखित होत असते. अतिशय सुबक, सुरेख आणि प्रशस्त अशा या वास्तूत प्रवेश करताच मन प्रसन्न होऊन जाते. वातानुकूलित आणि सुरेख ध्वनी यंत्रणा तसेच नाट्यगृहाचे इंटेरियर्स पाहता आपण अनोख्या विश्वात आले असल्याची जाणीव नाट्यरसिकांना होऊन जाते. सदोष ध्वनी यंत्रणेमुळे नाशिक महानगरपालिकेचेच भाभानगर येथील दुसरे नाट्यगृह दादासाहेब गायकवाड या सभागृहाचे अस्तित्व संपुष्टात आले होते हे आपण यापूर्वी पाहिलेलेच आहे. तर अशा या पार्श्वभूमीवर कैलास नाट्यगृह म्हणजे एक सुरेख आणि सुंदर असा अनुभव नाट्यरसिकांच्या मनात कायमचा कोरला गेला आहे. मध्यंतरी हे नाट्यगृह 13 तास चालवण्यास देण्याचा घाट प्रशासनामार्फत घातला गेला होता. परंतु नाट्यरसिकांच्या तीव्र विरोधामुळे हा प्रयत्न
हाणून पाडला गेला. तर अशा या सांस्कृतिक केंद्राची काळाची गरज म्हणून योग्य ते जतन आणि संवर्धन होणे आवश्यक आहे असे एक नाट्यरसिक म्हणून मनाला वाटून जाते. मित्रांनो, मी अनिल मोरे. आपणास हा भाग कसा वाटला याबद्दल आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्याव्यात. तसेच या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करण्यास विसरू नये. पुढील भागात अशाच एखाद्या ठिकाणाची अनोखी माहिती आपण जाणून घेऊया. तोपर्यंत धन्यवाद. फिर मिलेंगे. गुड बाय.